आज आपण इयत्ता 8वी गणिताचा सराव संच 1.1 सोडवणार आहोत। आपला पहिला प्रश्न आहे, संख्यारेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा। प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्यारेषा काढा। 1 3/2 5/2 वजा 3/2। आता या परिमेय संख्या आपल्याला संख्यारेषेवर दाखवायच्या आहेत। यासाठी आपण एक रेषा काढली आहे। आपण मध्ये एक बिंदू घेतला आहे, तिथे आपण 0 हा पूर्णांक लिहूया। 0 पूर्णांकाला आपण O हे नाव देऊया। शून्याच्या उजवीकडे रेषेचे समान भाग करून आपण धन संख्या लिहूया। 1 2 3 3। शून्याच्या डावीकडे सुद्धा आपण रेषेचे समान भाग केले आणि शून्याच्या डावीकडे आपण ऋण संख्या लिहिणार। -1 -2 -3। शून्यापासून 1 हा झाला एक एकक। या एककाचे आपल्याला समान भाग करायचे आहेत। या एककाचे आपल्याला समान किती भाग करायचे आहेत त्यासाठी आपण उदाहरणातील छेदस्थानचा अंक पाहूया। उदाहरणात छेदस्थानी 2 हा अंक आहे। 3/2 5/2 -3/2। छेदस्थानी 2 आहेत सगळीकडे, म्हणून आपण या एककाचे समान 2 भाग करूया। प्रत्येक एककाचे आपल्याला समान 2 भाग करायचे आहेत। अशा प्रकारे प्रत्येक एककाचे आपण समान 2 भाग करून घेतले आहेत। 1 2 1 2 अशा प्रकारे 2 2 भाग केले आहेत। आता आपण 3/2 ही परिमेय संख्या या संख्यारेषेवर दाखवूया। 3/2 धन असल्यामुळे आपण ती शून्यापासून उजवीकडे दाखवणार। 3/2 या संख्येत अंशस्थानी 3 आहे, म्हणून शून्यापासूनचा तिसरा बिंदू आपण शोधूया। 1 2 3। शून्यापासूनचा तिसरा बिंदू इथे आहे, म्हणून आपण 3/2 ही परिमेय संख्या या बिंदूवर लिहिणार। 3/2। पुढची संख्या आहे 5/2। अंशस्थानी 5 आहे, म्हणून शून्यापासूनचा पाचवा बिंदू आपण शोधणार। 1 2 3 4 5। शून्यापासूनचा पाचवा बिंदू हा आहे, म्हणून आपण इथे 5/2 ही परिमेय संख्या लिहिणार। 5/2। पुढची परिमेय संख्या -3/2। इथे वजा चिन्ह आहे, म्हणून आपण शून्यापासून डावीकडे ही संख्या दाखवणार। अंशस्थानी 3 आहे, म्हणून शून्यापासून डावीकडे तिसरा बिंदू आपण शोधणार। 1 2 3। शून्यापासून डावीकडचा तिसरा बिंदू हा आहे। या बिंदूवर आपण -3/2 ही संख्या लिहिणार। दुसरे उदाहरण 7/5 -2/5 -4/5। आता पहा, इथे एक संख्यारेषा आपण काढली, मध्ये 0 हा बिंदू घेतला, 0 बिंदूला O हे नाव दिले। आता आपण संख्यारेषेच्या उजवीकडे धन पूर्णांक लिहूया। 1 2 अशा प्रकारे उजवीकडे आपण धन पूर्णांक लिहिले, डावीकडे आपण ऋण पूर्णांक लिहूया। -1 -2। आता या एककाचे आपल्याला समान किती भाग करायचे आहेत आपण पाहूया। पहा, इथे उदाहरणात छेदस्थानी आहेत 5, म्हणून प्रत्येक एककाचे आपल्याला समान 5 भाग करायचे आहेत। आपण प्रत्येक एककाचे समान 5 भाग करून घेऊया। उजवीकडे आणि डावीकडे सुद्धा आपण प्रत्येक एककाचे समान 5-5 भाग करून घेतले, कारण छेदस्थानी आहेत 5। आता आपल्याला 7/5 ही संख्या दाखवायची आहे। ही धनपरिमेय संख्या आहे, म्हणून आपण ती उजवीकडे दाखवणार। 7/5 म्हणजे शून्यापासूनचा 7वा बिंदू। 1 2 3 4 5 6 7 हा 7वा बिंदू आहे, म्हणून 7/5 ही संख्या या बिंदूवर येणार। 7/5 -2/5। -2/5 ही संख्या आपल्याला शून्यापासून डावीकडे दाखवावी लागेल। -2/5 म्हटल्यावर शून्यापासूनचा दुसरा बिंदू। 1 2। शून्यापासूनचा दुसरा बिंदू हा आहे, म्हणून या बिंदूवर येणार -2/5।
5. ऋण 4/5. ऋण 4/5 सुद्धा शून्यापासून डावीकडे येणार. अंशस्थानी 4 आहे म्हणजे शून्यापासूनचा चौथा बिंदू 1 2 3 4. हा चौथा बिंदू आहे शून्यापासूनचा, म्हणून इथे येणार ऋण 4/5. पुढचं उदाहरण ऋण 5/8 11/8. आपण एक संख्या रेषा काढली, मध्ये शून्य हा बिंदू घेतला, त्याला ओ नाव दिले. नंतर उजवीकडे आपण लिहिणार धनपूर्णांक 1 2 आणि डावीकडे लिहिणार ऋणपूर्णांक 1 2 -1 -2. आता आपल्याला या एककाचे समान किती भाग करायचे आहेत, तर उदाहरणात छेदस्थानी 8 8 दिले आहेत, म्हणून आपल्याला एककाचे समान 8 8 भाग करायचे आहेत. आपण समान 8 8 भाग एककाचे करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8. अशा प्रकारे प्रत्येक एककाचे आपण समान 8 8 भाग करून घेतले. आता आपण ऋण 5/8 ही संख्या रेषेवर दाखवूया. पहा, ऋण 5/8 ही परिमेय संख्या ऋण आहे म्हणून ती येईल शून्यापासून डावीकडे. आता अंशस्थानी आहेत 5 म्हणून शून्यापासून 5वा बिंदू 1 2 3 4 5. शून्यापासूनचा 5वा बिंदू हा आहे म्हणून इथे येईल ऋण 5/8 ही संख्या. ऋण 5/8. 11/8. 11/8 ही धनपरिमेय संख्या आहे म्हणून ती येईल संख्या रेषेच्या उजवीकडे. शून्यापासून उजवीकडे अंशस्थानी आहेत 11 म्हणून शून्यापासून उजवीकडे 11वा बिंदू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11वा बिंदू इथे आहे म्हणून इथे येईल 11/8. पुढचं उदाहरण 13/10 ऋण 17/10. इथे आपण एक संख्या रेषा काढली, मध्ये शून्य हा बिंदू घेतला. उजवीकडे आपण लिहिणार धनपूर्णांक 1 2. डावीकडे लिहिणार ऋणपूर्णांक -1 -2. आता आपण या एककाचे समान किती भाग करणार. उदाहरणात आहे छेदामध्ये 10 म्हणून आपण एककाचे समान 10 भाग करणार. आपण एककाचे समान 10 भाग करूया. तर अशा प्रकारे आपण प्रत्येक एककाचे 10 समान भाग करून घेतले आहेत. आता आपण 13/10 ही परिमेय संख्या या संख्या रेषेवर दाखवूया. अंश आहे 13 म्हणून शून्यापासून 13वा बिंदू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. शून्यापासून 13वा बिंदू आपल्याला सापडला. आपण तिथे 13/10 ही परिमेय संख्या लिहून घेऊया. आता आपल्याला दुसरी परिमेय संख्या रेषेवर शोधायची आहे. ऋण 17/10. ऋण म्हणजे शून्याच्या डावीकडे. आता शून्याच्या डावीकडे आपल्याला ही संख्या 17 वरती अंशस्थानी आहे 17 म्हणून शून्याच्या डावीकडे 17वा बिंदू आपण शोधूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. 17वा बिंदू आपल्याला इथे सापडला. आपण इथे लिहूया ऋण 17/10. दुसरं उदाहरण आहे दिलेली संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. आपल्याला इथे एक संख्या रेषा दिली आहे. आपला पहिला प्रश्न आहे बी हा बिंदू कोणती परिमेय संख्या दर्शवतो. आता आपण बी हा बिंदू शोधूया. बी हा बिंदू इथे आहे. बी हा बिंदूचे शून्यापासूनचे डावीकडचे अंतर आपण शोधूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 या स्थानावर आपल्याला बी हा बिंदू
सापडला. म्हणून आपण इथे लिहून घेऊया ऋण 10. ऋण 10 कारण तो आहे डावीकडे. आणि छेदस्थानी तर एका एककाचे भाग किती केले आहेत पहा. 1 2 3 4. एका एककाचे 4 भाग केले आहेत म्हणून छेदस्थानी येईल 4. बी हा बिंदू कोणती परिमेय संख्या दर्शवतो तर ऋण 10/4 ही परिमेय संख्या बी हा बिंदू दर्शवतो. आपण लिहून घेऊया बी हा बिंदू ऋण 10/4 ही परिमेय संख्या दर्शवतो. 2 1.3/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दर्शवली आहे. आता पहा 1 पूर्णांक आणि 3/4 म्हणून 1च्या पुढे 3 बिंदू. 1च्या पुढे 3 बिंदू हा 1 पूर्णांक झाला. याच्या पुढे 3 बिंदू 1 2 3 म्हणजे सी हा बिंदू आपल्याला मिळाला. सी हा बिंदू 1.3/4 ही संख्या दर्शवतो. सी 3 डी या बिंदूने 5/2 ही परिमेय संख्या दाखवली आहे. हे विधान सत्य की असत्य ते लिहा. आता पहा डी हा बिंदू कुठे आहे. डी आपण शून्यापासूनचं त्याचे अंतर मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10/4 10/4 ही संख्या दर्शवतो. पण या संख्येला जर संक्षिप्त रूप दिले म्हणजे 2 ने भागले अंशाला आणि छेदाला तरी याची किंमत समान राहते. बे पंचे 10 आणि बे दुणे 4 म्हणजे 5/2 म्हणजेच 10/4 बरोबर 5/2 या समान संख्या आहेत. म्हणजेच डी हा बिंदू 5/2 ही परिमेय संख्या दर्शवतो. हे विधान सत्य आहे. आपण लिहून घेऊया म्हणून हे विधान सत्य आहे.